जी साप निघालेला व्हिडिओ व्हायरल झाला होता महाराष्ट्र राज्यात, जसं ते प्रकरण दाबलं तसं हे प्रकरण दबू नये त्याचं एक आश्वासन त्या आम्हाला घ्यायची पारदर्शक आणि प्रत्येक म्हणजे माहिती ग्रामस्थाला द्याल किंवा हे असं आम्ही तपासणी केली, त्या लॅबला पाठवलंय आणि आम्हाला प्रायव्हेट लॅबला सुद्धा ह्याची तपासणी करायला भाग पाडलं जातंय 100% कारण आम्हाला परवानगी पाहिजे प्रशासनाची, ह्याची तपासणी आमच्या मार्फत प्रायव्हेट लॅबला व्हावी. आणि आता म्हणजे आपण जे काही लॅबला वगैरे पाठवणार आहोत त्याचं पत्र आपल्याला त्याची प्रत देण्यात येईल. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचीही प्रत आम्हाला परवानगी दिली तर संयुक्त समितीने जर याचा तपासणी केली लॅबमध्ये तर चांगलं ठरलं असं आम्हाला वाटतंय, कारण ती मागचं प्रकरण दबल्यासारखं ही दबणार नाही. चालेल ना, आपण तसं माननीय CDPO साहेबांशी चर्चा करून आपल्याला अवगत करण्यात येत आहे. सर्वांना नमस्कार. मी किशोर वंजराडकर, विस्तार अधिकारी सांख्यिकी ICDS प्रकल्प धाराशिव, मौजे पाडोळी येथे आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी माहे जुलै आणि ऑगस्ट 2024 करता जो आपण THR ची मागणी करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो तूर डाळ खिचडी याच्यामध्ये मेल्याला बेडूक दिसून आलेला आहे. तरी मौजे पाडोळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बेडूक दिसून आलेला आहे. तरी मौजे पाडोळी येथील सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत आहोत आणि तो लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत. आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. सदरील आहार जो आहे तो त्याचा जो बॅच नंबर आहे TDKB05 आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते 14 जून 2024. आणि सर्व आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार आहेत का लगेच तात्काळ हे खाऊ नका, आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील? आता काकांमध्ये आता कसं आहे, आता हे म्हणजे आता कसं आहे, आता लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार 15 दिवस, महिना, 8 दिवस, 4 दिवस. त्या 4 दिवसाच्या काळात जर कुणी काय खाल्लं काय झालं याचं म्हणजे काका अजून पण ते आपल्या म्हणतात जेवढ्याने आहार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट मधला याच ह्याच्यामधला तर अजून वरिष्ठांच्या निदर्शनास आणून वरिष्ठांची सल्लामसलत करून आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण कारवाई करायचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्या प्रकारे आव्हान? जसं की आता सदरील बॅच मध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी अशी आहे की या बॅचनुसार आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटप झालेला आहे तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नये अशी जी मागणी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही होती तपासणी होती असं. बाबा आमची विनंती आहे ह्याच्यात काय चाल ढकल सापासारखं दाबू नका प्रकरण. नाही आपण हे करू की काय तसं काही विषय नाही. कारवाई करा तुम्ही. संबंधित कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे, कारण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की साप निघालेला व्हिडिओ आणि पुन्हा ती दबलं गेलं. इतर दबू नका आता लेकरं बाळ बापा खायची बंद करा बाबा, काय करायचं मायाला म्हणतात आम्हाला ती फुकट देऊ नका, ही तर खायचं चांगलं द्या, नाही तर ही बंद करून टाका. लेकरं बाळाली खायचं तांदूळ डाळ मिक्स असते तळलेली दिलं म्हणायचं लेकरं बाळाली भेंडकं तळून कुठं साप तळून आणि ती कोण खायला गेला आज ती फोन त्याचा वास सुद्धा बघा कसला येते उमट सगळा. बापराव काय म्हणणं आहे तुमचं? चुकीची आहे ना प्रक्रिया साहेब. लोकांचं कळवा ना तुम्ही काय मत आहे ते. आपण आता ती ऐका पुरवणार कोण आहे, शेवटचा व्यक्ती कोण आहे? तुमच्या अंगणवाडी कार्यकर्ता. त्यांच्याकडे घराने मांडायची लोक ही चांगलं नाही, पण ऑफिसनं ती संकलित करीत नाही तर घराने काय बाबा लोकांचं म्हणणं ही चांगलं आहे वाईट आहे ते ऑफिसनं कळवलं पाहिजे ना. ह्यांच्याकडून शेजारी मार काय आहे लोकांचं म्हणणं ही दिलेली क्वालिटी चांगली आहे का खराब आहे का लादायचं ती बी खायचं बी लादाच लागला तुम्ही हीच खाल्लं पाहिजे असं झालं ना प्रकार.
कसं पाककृती आयुक्त कार्यालय होतं ठरवून देते. नाही हो, आयुक्त कार्यालय बरोबर आहे. तिथं बसून ठरवते साहेब. हो ना, पण तेच आपण बरोबर फील्डवर आहे. काम करतो. विषयच नाही, मग विषय. फील्डवरला आम्ही कुणाला सांगणार, तुम्हाला सांगणार. मग तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे ना, ही लोकांचं नाकाराने बरोबर ती आहे. चांगलं नाही. आपण कळवलेले का तसं? काही लोक फिकून देतात असं काय निघालं तर ती सांगत सुद्धा नाही ते. बरोबर आहे. अशी धाडशी लोक थोडी बहुत कुणाला तर नाही, सापडलं तर मीच ते एवढे धाडस केलंय. सांगतात. ती साप निघाला तेव्हा ते आलत का नाही मोबाईलवर सांगा. मी मला ही ठा म्हणलं काकाला जाऊ. आता बिमळीत पण असं झालं मध्यंतरी आपलं हे होतं उन्हाचं तीव्रता जास्त होती. त्याच्यामध्ये मग हे तेलाचं मिक्स असल्यामुळे ते थोडं वास मारत होतं.